नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती प्रकरण 5वे ठेवी डिपॉझिट्स. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठेवी या प्रकरणाविषयी चर्चा करणार आहोत. या प्रकरणामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत ते आपण आता पाहूया. ठेवी म्हणजे काय हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल. खरे पाहता ठेवी म्हणजे काय याबद्दलची माहिती आपण प्रकरण 2 यामध्ये पाहिलेले आहे. सार्वजनिक ठेवी हा अल्पमुदतीचे भांडवल उभे करण्याचा एक महत्त्वाचा पर्याय असतो आणि एक स्वस्त पर्याय कंपनीकडे तो उपलब्ध असतो. जनतेची बचत म्हणजे लोकांची बचत जी त्यांनी सेविंग्स म्हणून ठेवलेली असते, ती बचत ती रक्कम ठेवी म्हणून कंपनी स्वीकारते आणि आपले भांडवल उभे करत असते. थोडक्यात पाहता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की पैसे जमा झालेले असतात, जे सामान्य लोकांनी आपले पैसे साठवून ठेवलेले असतात, तेच पैसे या सार्वजनिक कंपनी लोकांकडनं ठेवी म्हणून स्वीकारत असते. या ठेवींनाच इंग्लिशमध्ये आपण डिपॉझिट्स असे म्हणतो. या ठेवींवर कंपनी गुंतवणूकदारांना व्याज देते, जे ठेवीदार असतात. कंपनी या ठेवीदारांना ठेव पावती म्हणजे डिपॉझिट रिसीट देते. ठेवींच्या सर्व अटी या ठेव पावतीमध्ये लिहिलेल्या असतात. ॲक्च्युली ठेव पावती ही कंपनीने घेतलेल्या कर्जाची एक प्रकारे पोचपावती आहे व ही सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जाऊ रक्कमसुद्धा असू शकते. आता ठेवींचा अर्थ सांगायचा असेल तर आपण असं म्हणू शकतो की ठेव म्हणजे ठेवींच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात निधींचा स्वीकार करणे. परंतु या ठेवीमध्ये सुद्धा काही गोष्टींचा समावेश केलेला नाही. तर या कोणकोणत्या गोष्टी आहेत, जसं की केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून मिळणारी कोणतीही रक्कम ही ठेव म्हणून स्वीकारली जात नाही. तसेच कोणत्याही बँकेकडून कर्ज म्हणून मिळणारी कोणती रक्कम ही ठेव नसते. परदेशी सरकार किंवा आंतरराष्ट्रीय बँकेकडून मिळणारी कोणतीही रक्कम ही ठेव म्हणून समजली जात नाही. तसेच कोणत्याही इतर कंपनीकडून प्राप्त झालेली रक्कम, बंधपत्रे किंवा वाणिज्यपत्रांचे वाटप करून उभी केलेली रक्कम, भाग किंवा कर्जरोख्यांच्या विक्रीने प्राप्त झालेली रक्कम, तसेच विश्वस्तामार्फत मिळालेली रक्कम, तर या सर्वांचा समावेश ठेवीमध्ये होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या प्रकरणामध्ये आपण ठेवी म्हणजे काय, तसेच ठेवीची स्वीकृती याबाबतच्या कोणकोणत्या अटी व शर्ती आहेत, म्हणजे ठेवी स्वीकारण्याच्या बाबतीतल्या कोणकोणत्या अटी व शर्ती आहेत, तसेच जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती कशी आहे आणि सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती कशी आहे याचा आपण विस्तृतपणे अभ्यास करणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवरती चार्टमध्ये दिसत आहे ठेवींची स्वीकृती. आता ठेवींची स्वीकृती म्हणजे काय की सार्वजनिक कंपनी जनतेकडून ठेवी स्वीकारते. तर खालील कंपन्या वगळता ठेवी स्वीकारणाऱ्या इतर कंपन्या पण असतात, जसं की बँकिंग कंपनी, तसेच ज्या कंपन्यांचा बँकिंग व्यवसाय नाही, तसेच गृहकर्ज पुरवठा कंपनी. आता ठेवींची जी स्वीकृती आहे ती कंपन्या सभासदांकडून किंवा जनतेकडून ठेवी स्वीकारू शकतात. ते आपल्याला या चार्टच्या मार्फत दाखवलेले आहे, जसे की सभासदांकडून ठेवी स्वीकारणे आणि जनतेकडून ठेवी स्वीकारणे. आता सभासदांकडनं ठेवी स्वीकारताना तुम्हाला 3 कंपन्या इथं दिसत आहेत. पहिली आहे खाजगी कंपनी, त्यानंतर आहे सार्वजनिक कंपनी आणि तिसरी आहे पात्र सार्वजनिक कंपनी.
आणि जनतेकडून ठेवी स्वीकारताना आपल्याला 2 कंपन्या दिसत आहेत. एक म्हणजे पात्र सार्वजनिक कंपनी आणि दुसरी आहे सरकारी कंपनी. तर अशा प्रकारे यांच्यामार्फत सभासदांकडनं आणि जनतेकडनं ठेवींची स्वीकृतीही केली जाते. आता खाजगी कंपनी ठेवी कशा स्वीकारतात, तर खाजगी कंपनी ही आपले सभासद, संचालक व त्यांचे नातेवाईक यांच्याकडनं ठेवी स्वीकारू शकते. आता खाजगी कंपनीमध्ये सभासदांची संख्याही मर्यादित असते. आता सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये पाहूया, तर पात्र कंपनी सोडून सार्वजनिक कंपनी ही सभासद किंवा संचालकांकडून ठेवी स्वीकारू शकते. आता तिसरं आहे पात्र सार्वजनिक कंपनी. आता पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिची निव्वळ मालमत्ता ही 100 कोटीपेक्षा कमी नाही किंवा जिची वार्षिक उलाढाल ही रुपये 500 कोटीपेक्षा कमी नाही आणि सभासदांच्या सभेत ठेवी स्वीकारण्याबाबत विशेष ठराव संमत करून त्यास मान्यता देण्यात आलेली आहे, अशी सार्वजनिक कंपनी म्हणजेच पात्र कंपनी. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पात्र कंपनी म्हणजे कोणती कंपनी, तर जिची मालमत्ता ही 100 कोटीपेक्षा कमी नाही, ठीक आहे. तसेच जिची वार्षिक उलाढाल ही 500 कोटीपेक्षा कमी नाही, ठीक आहे. तसेच सभासदांच्या सभेत ठेवी स्वीकारण्याबाबत विशेष ठराव संमत करून त्यास मान्यता देण्यात आलेली आहे, अशी कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी. आता ठेवी स्वीकारण्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या अटी व शर्ती आहेत. आता या अटी आणि शर्ती काय आहेत ते आपण पाहूया. स्क्रीनवर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 10 अटी व शर्ती आता दिसत आहेत. प्रत्यक्षामध्ये आपल्याला भरपूर अटी आणि शर्तींचा अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये ज्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याची आपण आता सविस्तर चर्चा करूया. यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ठेवींची रक्कम, ठीक आहे. आता खाजगी कंपनी आपल्या सभासदांकडून किंवा संचालकांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 100% रूपाने रक्कम जमा करू शकते, ठीक आहे. हे खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये झालं. म्हणजे खाजगी कंपनी कोणाकडनं ठेवी स्वीकारते, तर त्यांचे सभासद असतात त्यांच्याकडनं, संचालकांकडनं किंवा नातेवाईकांकडनं. आणि मग ते किती असतं, तर वसूल भाग भांडवल किंवा मुक्त राखीव निधीच्या 100% ठेव रूपाने रक्कम जमा करू शकते. त्यानंतर आता सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये बघूया. आता इथे सार्वजनिक कंपनी म्हणजे कोणती, तर पात्र कंपनी सोडून जेव्हा ठेव रक्कम, वसूल भांडवल व मुक्त राखीव निधीच्या 25%ची मर्यादा पूर्वीच पार केलेली असेल, तर अशा वेळी कंपनीत सभासदांकडनं ठेवी स्वीकारता येणार नाही. आता सार्वजनिक कंपनीला कोणती अट घातलेली आहे पहा. जेव्हा कंपनीचं वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधी म्हणजे रिझर्व्ह फंड 25%ची मर्यादा त्यांनी पूर्वीच पार केलेली असेल, तर त्यांच्याकडे आधीच एवढी रक्कम असेल, तर अशा कंपन्या सभासदांकडनं ठेवी स्वीकारू शकत नाही, ठीक आहे. आता तिसरं आहे ते म्हणजे पात्र सार्वजनिक कंपनी. आता पात्र सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये ही कंपनी सभासदांकडून आणि सर्वसामान्य जनतेकडून ठेवीही स्वीकारत असते. आता सभासदांच्या बाबतीमध्ये त्यांना काही अटी आणि शर्ती लागू केलेल्या आहेत. त्या अशा आहेत की जर कंपनीने ठेव मर्यादा, वसूल भांडवल व मुक्त राखीव निधी यांची सरासरी 10% ओलांडली असेल, तर सभासदांकडून नव्याने ठेव स्वीकारता येणार नाही. लक्षात घ्या, सभासदांच्या बाबतीमध्ये काय सांगितलं आहे की कंपनीचं वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधी यांची सरासरी म्हणजे दोघांची बेरीज करून त्याला डिवाईड करायचं, ही 10%पेक्षा जास्त ओलांडली असेल तर सभासदांकडनं नव्याने ठेवी स्वीकारता येत नाही. आता सामान्य जनतेच्या बाबतीमध्ये कोणत्या अटी आहेत पाहूया. कंपनीने ठेव मर्यादा, वसूल भांडवल व राखीव निधी यांची सरासरी
25% इतकी ओलांडली असेल तर जनतेकडून नव्याने ठेवी स्वीकारता येणार नाही. तर दोन्हीकडे आपल्याला वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधी यांची सरासरी घ्यायची आहे. सभासदांच्या बाबतीमध्ये ती 10% आहे, तर सामान्य जनतेच्या बाबतीमध्ये ती 25% आहे. तर ही मर्यादा ऑलरेडी कंपनीने जर ओलांडलेली असेल, त्यांच्याकडे तेवढं भांडवल असेल, तर जनतेकडून किंवा सभासदांकडून कंपनी ठेवी स्वीकारू शकत नाही. आता ड म्हणजे सरकारी कंपनीच्या बाबतीमध्ये बघूया. सरकारी कंपनी ही वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधी. आता इथे बघा, ज्यावेळी तुम्ही ठेवींच्या बाबतीतल्या अटी आणि शर्ती याबाबत तुम्ही लिहिता, त्यावेळी तुम्ही या दोन्हीचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी करणं आवश्यक आहे. ते म्हणजे वसूल भाग भांडवल म्हणजे ॲक्च्युली किती भांडवल कंपनीकडे जमा झालेलं आहे ते वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधी. तर सरकारी कंपनीच्या बाबतीमध्ये ते 35% जास्त रकमेचा ठेवी म्हणून स्वीकार करू शकत नाही. तर अशा पद्धतीने हे खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, पात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनीच्या बाबतीमध्ये या अटी आणि शर्ती आहेत. आता यामध्ये दुसरा मुद्दा बघूया, तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात. तो आहे ठेवींचा कालावधी. म्हणजे ठेवी किती कालमर्यादेपर्यंत कंपनी स्वीकारू शकते, त्या बाबतीमध्ये इथं आपल्याला माहिती मिळते. तर बघा, कोणती कंपनी 6 महिन्यापेक्षा कमी किंवा 36 महिन्यापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा ठेवींचे नूतनीकरणसुद्धा करू शकत नाही. तर अशा पद्धतीने ही अट जी आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे, कारण इथं आपल्याला तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे ते याच्यावरती विचारले जाऊ शकतो. लक्षात ठेवा की कोणती कंपनी 6 महिन्यापेक्षा कमी किंवा 36 महिन्यापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे मागता क्षणी न परत करावयाच्या ठेवी. मागता क्षणी न परत करावयाच्या ठेवी म्हणजे काय, की तुम्ही कंपनी जनतेकडनं त्यांची जी बचत आहे ती ठेव म्हणून स्वीकारते आणि लगेचच जर या ठेवीदाराने लगेचच ती रक्कम मागितली किंवा मागणार असेल, तर अशा पद्धतीच्या ठेवी कंपनी स्वीकारू शकत नाही. म्हणजे मागता क्षणी परत करावयाच्या ठेवींचा स्वीकार किंवा नूतनीकरण कंपनी करू शकत नाही. तर जसं वर सांगितलेलं आहे की कमीत कमी 6 महिन्यांच्या कालावधीसाठी तरी ती रक्कम ठेवीदाराने कंपनीकडे ठेवली पाहिजे. 6 महिन्याच्या आत ती रक्कम तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. आता ठेव स्वीकारत असताना परिपत्रकात किंवा जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्टपणे नमूद केलेले असले पाहिजे. त्यामुळे ठेवीदारांना खरी माहिती मिळते. सुरक्षित ठेवीसाठी कंपनी आपल्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करते. मूर्त मालमत्ता म्हणजे जी ॲक्च्युली तुम्हाला आहे, फिजिकल फॉर्ममध्ये आहे ती. ही ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवसांच्या आत निर्माण केली जाते. ओके. सदर मालमत्ता ठेवीदाराकडे तारण म्हणून दिलेली असते. ठीक आहे. तर कोणत्या प्रकारची ठेव आहे हे माहितीपत्रकात किंवा परिपत्रकात व्यवस्थित सांगणं हे गरजेचं आहे. आणि ज्या सुरक्षित ठेवी आहे त्यांच्यासाठी काही ना काही मूर्त स्वरूपाची मालमत्ता ही तारण म्हणून ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर 5वा मुद्दा बघूया, ठेवीसाठी अर्ज. आता कंपनी ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज ठेवीदारास पुरवते. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला आपली बचत ही ठेव म्हणून कंपनीकडे ठेवायची असेल, तर त्या व्यक्तीला छापील अर्ज कंपनी पुरवत असते. ठीक आहे. हा अर्ज संभाव्य ठेवीदारास विहित नमुन्यात भरून द्यायचा असतो. विहित नमुन्यात म्हणजे प्रॉपर एक फॉर्मॅटमध्ये तो अर्ज उपलब्ध असतो आणि त्याच फॉर्मॅटमधला अर्ज त्या व्यक्तीने की ज्याला आपली बचत ही ठेव म्हणून ठेवायची आहे कंपनीकडे, तर त्याने तो अर्ज भरून कंपनीकडे सादर करायचा असतो. ठीक आहे. त्यानंतर त्याला हा अर्ज देत असताना
तो जी रक्कम कंपनीमध्ये ठेव म्हणून ठेवणार आहे ती त्याने दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून कर्जाऊ घेतलेली नाही असं निवेदन त्यानं देणं हे आवश्यक आहे. म्हणजे इतरांकडनं कोणाकडून तरी कर्ज रूपाने ते पैसे आणायचे आणि मग ते कंपनीमध्ये ठेव म्हणून स्वीकारायचे असं चालत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संयुक्त नावे. आता संयुक्त नावाने ठेवी ठेवण्याची इच्छा जर ठेवीदाराची असेल तर कंपनी ठेवीची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारू शकते. परंतु ही ठेव 3 व्यक्तीपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या स्वीकारता येणार नाही. संयुक्त नावाने म्हणजे काय की जास्तीत जास्त 3 व्यक्ती काय करू शकतात की त्यांना जी रक्कम ठेव म्हणून ठेवायची आहे ती संयुक्त नावाने ते ठेवू शकतात. पण 3पेक्षा जास्त व्यक्तींच्या नावाने ती एकत्रितपणे कंपनी स्वीकारू शकत नाही. त्यानंतर पुढे 7वा मुद्दा आहे तो म्हणजे वारस. कायद्यानुसार ठेवीदारास त्याचा वारस नियुक्तीचा अधिकार आहे. त्याच्या मृत्यूच्या नंतर ठेवीची रक्कम त्याच्या वारसदारास मिळते. म्हणजे ज्या व्यक्तीला आपली रक्कम ठेव म्हणून ठेवायची आहे तो ठेवीदार असतो. तर या ठेवीदाराला त्याचा वारस नियुक्त करण्याचा अधिकार हा दिलेला आहे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली समजा त्या ठेवीदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूच्या नंतर ती रक्कम कोणाला द्यायची तर ते तिथं मेन्शन करणं आवश्यक आहे की या व्यक्तीला त्याचा वारसदार म्हणून ही रक्कम देण्यात यावी. त्यानंतर 8वा मुद्दा आहे तो म्हणजे परिपत्रक किंवा जाहिरात. जेव्हा कंपनी सभासदांकडनं ठेवी गोळा करत असते त्यावेळी परिपत्रकाद्वारे त्यांना कळवण्यात येते. परंतु ज्यावेळी आम जनतेकडनं ठेवी स्वीकारल्या जाणार असतील अशावेळी कंपनी जाहिरात प्रसिद्ध करते. लक्षात घ्या, जेव्हा कंपनी सभासदांकडनं म्हणजे त्यांचेच सभासद असतात त्यांच्याकडनं जेव्हा ठेवी गोळा करते तेव्हा साधे परिपत्रक हे इश्यू केलं जातं. परंतु ज्यावेळी आम जनतेकडनं म्हणजे जनरल सगळ्याच लोकांकडनं ज्यावेळी ठेवी स्वीकारल्या जाणार असतील त्यावेळी मात्र कंपनीला जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. आणि या जाहिरातीमध्ये कंपनीला स्वतःच्या आर्थिक स्थितीचं विवरणपत्र द्यावं लागतं. म्हणजे स्वतःची आर्थिक स्थिती कशी आहे हे नमूद करावं लागतं. तसेच नव्याने स्वीकारण्यात येणाऱ्या ठेवीतील सुरक्षित आणि असुरक्षित ठेवींचे प्रमाण किती आहे हे सांगावं लागतं. त्याचप्रमाणे पतमानांकन संस्थेचे पतमानांकन देणं आवश्यक आहे. ठेव योजनेचा तपशील हा द्यावा लागतो. तसेच ठेव विश्वस्तांची नावे, स्वीकारण्यात आलेल्या मागील ठेवींपैकी देय रक्कम इत्यादीच्या सर्व बाबी त्यांना या जाहिरातीमध्ये द्याव्या लागतात. तसंच नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची किंवा जाहिरातीची नोंद करणं हे गरजेचं आहे. एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते आणि यावर सर्व संचालकांच्या स्वाक्षऱ्यासुद्धा असल्या पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे कंपनीला सभासदांकडनं ज्यावेळी कंपनी ठेवी स्वीकारते त्यावेळी साधे परिपत्रक काढले तरी चालते. परंतु आम जनतेकडनं ज्यावेळी ठेवी स्वीकारल्या जातात त्यावेळी मात्र कंपनीला जाहिरात ही प्रसिद्ध करावी लागते आणि जाहिरातीचे सर्व नियम हे पाळणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ठेव विश्वस्तांची नियुक्ती. जेव्हा पात्र कंपनी किंवा सार्वजनिक कंपन्या ठेवी स्वीकारत असतात अशा ठेवींना सुरक्षितता मिळावी यासाठी कंपनी एक किंवा अनेक विश्वस्तांची नेमणूक करते. ठेव रक्कम परत करण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास म्हणजे कंपनीकडे तेवढा पैसा नसेल तर ठेवीदाराच्या ठेवीची रक्कम परत करण्यासाठी ठेव विश्वस्त मदत करतात. म्हणजेच ठेवीदारांच्या हिताचे ते रक्षण करतात. जसं कर्जरोखे विश्वस्त आपण पाहिलेलं आहे त्याप्रमाणेच इथे हे ठेव विश्वस्तांची नियुक्ती केली जाते. म्हणजे ठेवीदारांची जी रक्कम ठराविक कालावधीनंतर देणं गरजेचं आहे ती जर कंपनी देण्यासाठी असमर्थ ठरली तर या ठेवीदारांची रक्कम परत करण्यासाठी हे ठेव विश्वस्त मदत करतात. म्हणून या ठेव विश्वस्तांची नियुक्ती करणं हे
गरजेचं आहे. त्यानंतर पुढे 10वा मुद्दा आहे तो म्हणजे मालमत्तेवर बोजा किंवा तारण निर्माण करणे. आता ज्यावेळी कंपनी आम जनतेकडनं सुरक्षित ठेवी स्वीकारते, अशा वेळी कंपनीने ठेव स्वीकारलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत, लक्षात घ्या, 30 दिवसांच्या आत सुरक्षित ठेव स्वीकारून ठेवलेल्या रकमेपेक्षा कमी नसलेल्या रकमेसाठी तिच्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो. अर्थातच सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनी जेव्हा सुरक्षित ठेवी स्वीकारते त्यावेळी कोणती ना कोणती मालमत्ता कंपनीला तारण म्हणून ठेवावी लागते आणि हे सगळं कंपनीला ठेव स्वीकारलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत हे पूर्ण करावे लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, असे हे एकूण 10 मुद्दे आहेत. ठेवींचा स्वीकार करत असताना ज्या वेगवेगळ्या अटी व शर्ती आहेत त्या बाबतीमध्ये यापुढील जे मुद्दे आहेत तो भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तोपर्यंत तुम्ही या भागाचा अभ्यास करा, त्याचं वाचन करा आणि जर काही तुम्हाला शंका असतील तर जरूर विचारा. तोपर्यंत स्वस्थ रहा, काळजी घ्या. बाय.